तर हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण सगळ्यात महत्त्वाचा पाठ शिकतोय आज म्हणजे चेंज व्हायचा. ह्याच्यावर मी बरेच व्हिडिओ तयार केलेत. प्रोफेसर आर एल गाडेकर असं युट्यूबला तुम्ही सर्च केलं तर माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर या ठिकाणी पहा आपण चेंज व्हायचा अत्यंत महत्त्वाचा प्रकार बघतोय की चेंज व्हायस कसं करायचं असतं. आता परीक्षेमध्ये आलेले एक्झाम्पल भरपूर आहेत, पण तरी पण तुम्हाला पहिल्यांदा कळण्यासाठी एक कॉमन एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. असं एक एक्झाम्पल आहे बघा, कॉमन परीक्षेमध्ये येईल आरची ड्राइव्ह अ ट्रॅक्टर. आता ह्या उदाहरणात आपल्याला चेंज डिवाइस करायचा आहे. आरचे ड्राइव्ह ट्रॅक्टर, आरचे ट्रॅक्टर चालवते. आता प्रथम काय लिहायचं आपल्याला वाक्यातलं सब्जेक्ट. आता आरचे वाक्यात काय आलेलं आहे बघा, ह्या ठिकाणी सब्जेक्ट आलेला आहे. ड्राइव्ह काय आलेल्या वाक्यामध्ये वर्ब आलेला आहे आणि अ ट्रॅक्टर ट्रॅक्टर वाक्यात काय आलेला आहे ऑब्जेक्ट आलेला आहे. तर आपल्याला अगोदर काय लिहायचं आहे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आहे ट्रॅक्टर. आता ड्राइव्ह हा कुठला काळ आहे वर्तमान काळ आहे. मग वर्तमान काळ टू बी स्वरूप काय लिहायचं आपल्याला इज लिहायचं. एम इज आर इज ट्रॅक्टर नंतर इज येणार. आता ड्राइव्हचं तिसरं रूप काय असतं ड्राइव्ह ड्रो ड्रिव्हन. ड्राइव्ह ड्रो ड्रिव्हन तुम्हाला ते तीन रूप माहितीच पाहिजे बाबा. ट्रॅक्टर इज ड्रिव्हन कोणाकडून बाय आर्ची. या ठिकाणी ट्रॅक्टर इज ड्रिव्हन बाय आर्ची. आर्ची ट्रॅक्टर चालवते. ट्रॅक्टर कोण चालवतं आर्ची चालवते. आता तुम्हाला पुढचं वाक्य तुम्ही आता सोडू शकता बघा. आता या ठिकाणी असं एक्झाम्पल आहे बघा, प्रिन्स मर्डर्ड आर्च अँड पर्शा. प्रिन्स मर्डर्ड आर्च अँड पर्शा. प्रिन्सने काय केलं आर्च अँड पर्शाचा काटा काढला. आता या ठिकाणी बघा प्रिन्स मर्डर्ड आर्च अँड पर्शा. या ठिकाणी तुमच्या ही गोष्टला लक्षात आले असेल. बघा आपण ह्याच्याबरोबर ह्याचा पण अभ्यास करू, व्होकॅब्युलरी पण आपण पाहूया. प्रिन्स वाक्यामध्ये काय आलेलं आहे सब्जेक्ट आलेला आहे. मर्डर्ड काय आले वाक्यामध्ये वर्ब आले आणि आर्च अँड पर्शा वाक्यात काय आलेलं आहे ऑब्जेक्ट आलेला आहे. आपल्याला प्रथम काय घ्यायचं आहे आर्च अँड पर्शा. अगोदर काय लिहिणार तुम्ही आर्च अँड पर्शा. आर्च अँड पर्शा. आता आर्च अँड पर्शा ऑब्जेक्ट सिंगुलर आहे का प्लुरल आहे ऑब्जेक्ट कोण आहे आरशा. मग किती आहेत एक आहेत का दोन आहेत दोन आहेत. मग टू बी स्वरूप आपल्याला मर्डर भूतकाळ आहे. भूतकाळ टू बी स्वरूप कोणते असतात वाज आणि वेअर. मग इथे काय घ्यावं लागेल वेअर. अगदी बरोबर आहे. आर्च अँड पर्शा वेअर. खरे बाद स्वरूप काय लिहावं लागणार आपल्याला मर्डर्ड. आर्च अँड पर्शा वेअर मर्डर्ड कोणाकडून बाय प्रिन्स. दिस इज फेमस एक्झाम्पल टेकन फ्रॉम द फेमस मराठी फिल्म सैराट. हे तुमच्या लक्षात आलं. आता या ठिकाणी असं एक एक्झाम्पल आहे बघा, परीक्षेला बऱ्याच वेळा आतापर्यंत येऊन गेलेलं आहे. ब्रुटस स्टॅब्ड सीझर. ब्रुटस स्टॅब्ड सीझर. ब्रुटस स्टॅब्ड सीझर. आता इथे आपल्याला पॅसिव्हाइज करायचं. दिस इज एक्झाम्पल फेमस एक्झाम्पल टेकन फ्रॉम विलियम शेक्सपियर जुलियस सीझर. विलियम शेक्सपियर जे जुलियस सीझर नावाचं नाटक आहे प्ले आहे त्यातलं एक्झाम्पल आहे बघा. ब्रुटस सीझरला स्टॅब करतो म्हणजे बोकसतो बोक्सन मारतो. हे जर पॅसिव्हाइज कसं होईल सांगा. ब्रुटस एका व्यक्तीच नाव आहे. ब्रुटस सब्जेक्ट आहे. स्टॅब म्हणजे मारणे बोक्सन मारणे वर्ब आहे आणि सीझर म्हणजे ऑब्जेक्ट आहे. आपण अगोदर काय घ्यावं लागेल ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय वाक्यामध्ये सीझर. अगदी बरोबर आहे सीझर. आता स्टॅब्ड भूतकाळ म्हणल्यानंतर काय घ्यावं लागेल इमेज आर का वाज वेअर वाज. सीझर वाज. स्टॅबचं तिसरं काय सांगणार तुम्ही इथं स्टॅब्ड. अगदी बरोबर आहे स्टॅब कोणाकडून बाय ब्रुटस. आता जाता येत आपण व्होकॅब्युलरीचा पण काय अभ्यास करू आपण इथं. इंग्लिश मध्ये मारण्याला बरेच असं काय शब्द आहेत पहा. मारणे आता मरणे काल परवा आपण काय शब्द पाहिले. मारण्याला सुद्धा इंग्लिश मध्ये बरेच काय शब्द आहेत पहा मारणे. त्यातला पहिला शब्द आहे पहा तुम्हाला माहित आहे टू किल. टू मर्डर असं बरेच शब्द आहेत बघा. टू असॅसिनेट हा पहिल्यांदा विलियम शेक्सपियरने शब्द कॉइन केलाय असॅसिनेट. टू वेगवेगळ्या प्रकारचे शब्द परीक्षेमध्ये येत असतात किंवा
जसं आपण हे करत असतो प्रत्येक ठिकाणी ह्या शब्दाचा अर्थ परत वेगळा बदलत असतो. म्हणजे जर टू किल आहे, टू मर्डर आहे, काही शब्द वेगळ्या अँगल आपण परीक्षेला कसं देत असतो तो आपण या ठिकाणी पाहूया. आता असे शब्द भरपूर आहेत, पण प्रत्येक शब्दाचा आपण इथं विचार करूया. अगोदर मी शब्द लिहून देतो. या सगळ्या शब्दांचा अर्थ काय हो? मारणे असाच आहे, मारणे. पण कुठल्याच ठिकाणी शब्दाचा अर्थ मारणे आहे ह्या प्रत्येक ठिकाणी शब्दाचा अर्थ बदलतो. आता सगळं आपल्याला शब्द घेणे शक्य नाही, पण जेवढं आपल्यासाठी शक्य आहे ते शब्द आपण इथं पाहूया. ज्याचा आपल्याला संबंध येतो वगैरे, किंवा बऱ्याच वेळा हे शब्द कशा रीतीने हे केले जातं. असा अनेक शब्द आहेत. पण आपण शब्द जेवढं सांगेल हे तर शब्द लिहितो काय लिहितो. आता शब्द आपण पाहिला तो, किंवा आणखीन वेगळ्या प्रमाणात शब्द बदलतात. जसं तुमचा हे बदलल, वेगळे शब्द बदल, त्याप्रमाणे शब्दांचा अर्थ बदलतो. हे सगळं मारण्यासाठी इंग्लिशमध्ये समानार्थी शब्द आहेत, जे सगळे सिनोनिम्स म्हणून आपण पाहू शकतो. मारणे. आता हा एक शब्द आपण जाता पाहूया. आता पहिला सांगा, टू किलचा अर्थ काय हो? मारणे. पण कुठल्या प्रकारे मारले ह्यातून काय व्यक्त होत नाही. त्याचा अर्थ फक्त आपण काय घ्यायचा? मारण्याचा अर्थ घ्यायचा. मारणे म्हणजे कशाने मारणे असेल, पण मारणे. आता मर्डर ह्या मारणे आणि मर्डर मध्ये फरक आहे. मर्डर म्हणजे प्रॉपर किलिंग किंवा प्लॅनिंग ऑफ किलिंग, म्हणजे प्लॅन करून एखाद्याला मारणे म्हणजे मर्डर. पण मराठीत आपण काय म्हणतो? आपण त्याला खून करणे असं म्हणतो. आपण खून करणे म्हणून हे जे केस जास्त चालते बघा मर्डरची. युद्धामध्ये ह्याच्यामध्ये एखादा व्यक्तीचा हे मृत्यू झाला तर त्यावर जास्त हे करत जात नाही, पण मर्डर केला का त्यावर जास्त केस होते. आता हा शब्द बघा, त्याचा उत्तर आहे असासिनेशन. द असासिनेशन ऑफ महात्मा गांधीजी शॉक्ड द वर्ल्ड. द असासिनेशन ऑफ अब्राहम लिंकन मूव्ड द वर्ल्ड. इव्हन द असासिनेशन ऑफ डॉक्टर नरेंद्र दाभोळकर शॉक्ड महाराष्ट्र. असासिनेशन, चांगल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याला आपण मृत्यू म्हणत नाही, का त्याचा खून म्हणत नाही. चांगल्या व्यक्तीचा खुनाला खून म्हणणे सुद्धा त्यांचा अपमान आहे. तर चांगल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याला आपण काय म्हणतो? असासिनेट. ह्याचा अर्थ काय हो? हत्या करणे. असासिनेटचा अर्थ आहे हत्या करणे. हत्या अब्राहम लिंकन झाली, महात्मा गांधींची झाली, डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची झाली, असं किती लोकांचे झाले पाहते. आता टू स्ले, ठार करणे एखाद्याला. तर स्लेचं भूतकाळ मात्र रूप असा आहे बा, स्लेचा भूतकाळ रूप असं स्लेव आहे, आणि तिसरं रूप आहे स्लेन आहे. अर्थ आहे ठार करणे प्राण्याला किंवा एखाद्या युद्धामध्ये वगैरे. स्लॉटरचा अर्थ माहित आहे? स्लॉटरचा अर्थ आहे कत्तल करणे, एखाद्या व्यक्तीला कत्तल करून मारणे. स्लॉटर या शब्दाचा अर्थ आहे कत्तल करणे, कत्तल करून मारणे, किंवा एखाद्याला हाल करून मारणे. आता हा शब्द म्हणून माहित आहे शब्द आहे, हा शब्द आहे मसॅकरे. मसॅकरे म्हणजे काय हो? मोठ्या प्रमाणात कत्तल करणे. मोठ्या प्रमाणात कत्तल, मोठ्या प्रमाणात कत्तल करणे. आता हँगचा अर्थ माहित आहे? हँग करून मारणे. हँगचा अर्थ हँग करून मारणे म्हणजे काय करणे हो? फाशी देणे. हँग, फाशी देणे, फाशी देणे. ड्राउन म्हणजे पाण्यात बुडून मारणे. बुडवून मारणे म्हणजे पाण्यात बुडवून मारणे, पाण्यात बुडवून मारणे. क्लब, ठार करणे. क्लबचा अर्थ काय? एखाद्याला खर करणे, ठार करणे म्हणजे एखाद्याला ठोकून ठोकून मारणे. ठोकून मारणे, ठोकून मारणे, ठोकून ठोकून मारणे असं म्हणतात नाव आहे ना, त्याला क्लब असं म्हणतात. आणि थ्रॉटल, गळा दाबून मारणे. गळा दाबून मारणे असा अनेक शब्द आहेत पहा. गळा दाबून मारणे, गळा दाबून मारणे. आणि सेंटेन्स, कोर्टाने दिलेली शिक्षा, फाशी शिक्षा किंवा कायद्याने दिलेली शिक्षा. कोर्टाने दिलेली शिक्षा, कोर्टाने दिलेली शिक्षा. कशा शिक्षा हो? फाशी शिक्षा असते ती, मृत्यूदंडाची. कदाचित आपण मृत्यूदंड पण म्हणू शकतो आपण. मृत्यूदंड, मृत्यूदंड शिक्षा. आणि स्टॅब म्हणजे एखाद्याला बुक्सून मारणे.
आताच पाहिलं आपण. ब्रुटस स्टॅब्ड सीझर, बुकसून मारणे. आणि शूट म्हणजे काय करणे, गोळी घालणे. गोळी घालणे असा अर्थ. तर अशा शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी असं इंग्लिशमध्ये असं बरेच काय शब्द येत असतात की ज्या शब्दांचा अर्थ बदलतो. कळाल तुम्हाला हे शब्द दोन्हीचा अर्थ. आता एखादं वाक्य असे असू शकते, कधी कधी वाक्याप्रमाणे आपल्याला क्रियापद बदलायला लागते. जसं आपण असं वाक्य म्हटलं आपण, ही असं म्हणा, ही एट an apple. कशा प्रकारे चेंज व्हायचं, ही एट an apple. अगदी बरोबर आहे, ही एट an apple. अगदी बरोबर आहे. पहिल्यांदा काय येणार आहे, ही वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे, एट वर्ब आहे, an apple वाक्यात ऑब्जेक्ट आलेला आहे. अगोदर आपण काय लिहिणार, आपण an apple. अगदी बरोबर आहे, an apple. एट भूतकाळ आहे, was. an apple was eaten by. हे प्रकार तुम्हाला कळाला असेल. काय काय प्रकार एवढे सोपे आहेत, फक्त आपण जर थोडस केअरफुल असलो आणि केअरफुल लिहून आपण जर त्याचा विचार केला तर आपल्याला. आता पहा, अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण, पुढचं एक्झाम्पल घेऊ. आता काय एक्झाम्पल मध्ये आपल्याला कसा विचार करावा लागतो बघा. द फॉरेस्ट डिपार्टमेंट कॅप्चर्ड द लेपर्ड. कॅप्चर्ड द लेपर्ड. फॉरेस्ट डिपार्टमेंटने लेपर्ड कॅप्चर केला. आता या ठिकाणी आपण लेपर्ड ह्या शब्दावरून आणखीन काय शब्द आहेत बघा, तुम्हाला या शब्दांचा अर्थ माहित आहे का बघा, मला सांगा. लायन, टायगर, लेपर्ड, जाग्वार, पॅन्थर, चित्ता. या शब्दामध्ये काय फरक आहे, किंवा पुमा, आणखीन असं बरेच प्रकार आहेत जंगली प्राणी आहेत. इथे लोकांचं बऱ्याच वेळा कन्फ्युजन होत असते बा ह्या तिन्ही शब्दामध्ये. काय फरक आहे ह्या तिन्ही शब्दामध्ये. लायनचा अर्थ माहिती आहे तुम्हाला. लायनचा अर्थ काय आहे, सिंह. सिंह. टायगर, वाघ. लेपर्ड, बिबट्या. अगदी बरोबर, लेपर्डचा अर्थ बिबट्या. जाग्वार, तोच प्राणी आहे, जाग्वार नावाचा प्राणीच आहे, जाग्वार. नंतर पॅन्थर, चित्ता असतो, म्हणजे ब्लॅक, काळा चित्ता, किंवा काळा चित्ता असं त्याला म्हणतात, ब्लॅक इन कलर. आणि चित्ताचा अर्थ चित्ताचा असतो. मग सांगा या ठिकाणी काय आपल्याला सुरुवात करायची आहे. द फॉरेस्ट डिपार्टमेंट वाक्यामध्ये काय आलेलं आहे, वाक्यामध्ये सब्जेक्ट आलेला आहे, कॅप्चर्ड काय आलेला आहे, या ठिकाणी वर्ब आलेला आहे, आणि द लेपर्ड वाक्यात काय आलेलं आहे, ऑब्जेक्ट आले. आपल्याला काय लिहायचं अगोदर, ऑब्जेक्ट लिहायचा आहे. काय ना सांगा ऑब्जेक्ट. द लेपर्ड. अगदी बरोबर आहे, द लेपर्ड. द भूतकाळ आहे म्हणून काय लिहायचं, वाज. कॅप्चर तिसरं करा, कॅप्चर्ड. द लेपर्ड वाज कॅप्चर्ड. कोणाकडून, बाय द फॉरेस्ट डिपार्टमेंट. बाय द फॉरेस्ट डिपार्टमेंट. हे झाले एक्झाम्पल. कधी घेतले आपण हे वाक्यात घेतले का. मग हे पण कळलं तुम्हाला. म्हणजे कधी कधी एखाद्या वाक्यात डबल आलं बा, ठीक आहे. अजून एक वाक्य किंवा एखाद्या वाक्यामध्ये. आता या ठिकाणी बा एका परीक्षेमध्ये आलेलं एक्झाम्पल आहे पा, तुमच्या लक्षात येते बा. their team has often beaten our team. Has often beaten our team. आता ह्याचा आपल्याला चेंज डिवाइस करायचं आहे. their team has often beaten our team. बघा वाक्याला
करता तुमच्या लक्षात येते बघा. देअर टीम सब्जेक्ट आहे, हॅज ऑफन बीटन वर्ब आहे, आवर टीम ऑब्जेक्ट आहे. हा वर्ब फ्रेजचा पार्ट आहे. आपण त्याचा ऍड वर्ब आहे वर्ब फ्रेज मध्ये आलेला आहे. अगोदर काय लिहू आपण इथं आवर टीम. अगदी बरोबर आहे, आवर टीम. आता तुम्हाला माहित आहे बघा वाक्यामध्ये चेंज वॉइस मध्ये ऍक्टिव्ह वॉइस मध्ये हॅव हॅज आणि हॅड आला असेल तर पॅसिव्ह करताना बीन शब्द येतो. ऍक्टिव्ह वॉइस मध्ये आयएनजी प्रत्यय असेल तर पॅसिव्ह करताना बीइंग येतं. ऍक्टिव्ह वॉइस मध्ये कॅन, कुड, मे, माइट, शाल, शुड शब्द असतात तर पॅसिव्ह वॉइस मध्ये बी येतं. जसं कॅनचं कॅन बी, विलचं विल बी. आता हॅज आहे नंतर बीन येणार. मग आवर टीम आता हॅजचं काय होणार तर हॅज बीन, हॅज ऑपन बीन किंवा हॅज ऑपन बीन काय म्हणू आपण बिटन. बिटन तिसरं बिटर राहणार बिटन कोणाकडून बाय देअर टीम, बाय देअर टीम. म्हणजे आता जिम कॉर्बेट किल्ड ओनली अ मॅन ईटर. जिम कॉर्बेट किल्ड ओनली अ मॅन ईटर. जिम कॉर्बेटने फक्त मॅन ईटरच खाल्ले, मॅन ईटरच फक्त मारलं. नरभक्ष वाघाला फक्त जिम कॉर्बेटनं मारलं. बघा एवढं सोपं एक्झाम्पल आहे बघा. आपण व्यवस्थित करता आपल्याला लक्षात येईल. सांगा कसं सांगता येईल आपल्याला. जिम कॉर्बेट वाक्यात सब्जेक्ट आला आहे, किल्ड वाक्यात वर्ब आलेला आहे, ओनली मॅन ईटर ऑब्जेक्ट आलेला आहे. अगोदर आपण काय लिहूया ओनली अ मॅन ईटर, ओनली अ मॅन ईटर. त्यानंतर काय ना भूतकाळ नंतर वाज, ओनली अ मॅन ईटर वाज किल्ड बाय जिम कॉर्बेट. ओनली अ मॅन ईटर वाज किल्ड बाय जिम कॉर्बेट. आता आणखीन एक एक्झाम्पल आहे बघा, एक्सेप्शन एक्झाम्पल आहे. परीक्षेमध्ये बरेच वेळा आलेला आहे, विद्यार्थ्यांमध्ये बरेच वेळा फसलेले आहेत. द जज punishes the guilty. The judge punishes the guilty. The judge punishes the guilty. न्यायाधीश लोक अपराध्यांना शिक्षा करतात. न्यायाधीश लोक अपराध्यांना शिक्षा करतात. याचं काय उत्तर सांगता येईल बा. द जज punishes the guilty. असं करून चालेल का बघा. या ठिकाणी बघा द जज punishes, द जज वाक्यामध्ये काय आलेलं आहे सब्जेक्ट आलेला आहे, punishes वर्ब आणि द गिल्टी ऑब्जेक्ट. आपण कसं केलं असतं द गिल्टी इज punished बाय द जज. असं करून चालेल का. नेम काय बघा इंग्लिश मध्ये, जर वाक्यामध्ये एखाद्या ऍडजेक्टिव्ह प्लस नाउन किंवा जर आपण काय म्हणतो आपण इथं द प्लस ऍडजेक्टिव्ह आणि या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह अगोदर जर द हा प्रत्यय आला असेल किंवा द आर्टिकल आला असेल द प्लस ऍडजेक्टिव्ह तर ते काय करतो आपण इथं प्लुरल नाउन म्हणून आपण कन्सिडर करतो. प्लुरल नाउन किंवा ज्याला आपण ग्रुप नाउन असं करतो आपण, किंवा ग्रुप किंवा क्लास नाउन. समजा द रिच असेल, द रिच, आता द रिच पीपल नाही आपलं काय म्हटलं का द रिच पीपल आहे का मॅन आहे का वुमन आहे, नुसतं द रिच असेल त्याचा अर्थ प्लुरल सगळे मिळून. द रिच किंवा द पुअर असेल तर सगळे मिळून द रिच द पुअर. द विकेड सगळे वाईट लोक. द स्ट्रॉंग सर्व सशक्त लोक. द वीक सगळे अशक्त लोक. द वाईज सगळे हुशार लोक किंवा शहाणे लोक. द मॅड सगळे वेळे लोक. आता हा शब्द फ्रेंच ह्याच्यामध्ये आला राजकारणामध्ये, द बोर जॉर्जेस, द प्रो लिटरेट. आता अनेक शब्द आहेत तसं आहे द गिल्टी शब्द आलेला आहे. गिल्टी म्हणजे अपराधी लोक. आता अपराधी लोक एक आहेत का अनेक आहेत, तर क्लासच आहे. मग क्लास कधी ओळखायचा
पुढे गिल्टी मॅन असं आले का किंवा गिल्टी वुमन, द गिल्टी म्हणजे सगळेच लोक. म्हणून हे जो पेशवाईज करताना कसं होईल पहा, अगोदर कसं लिहिणार आपण, द गिल्टी, आणि गिल्टी हा शब्द प्लुरल आहे म्हणून आपल्याला काय लिहावं लागणार इथं, आर, ईच्या ऐवजी आर लिहावं लागणार, कारण आणि काय क्लास तयार होते सांगा. मग द गिल्टी आर पनिश्ड, द गिल्टी आर पनिश्ड कोणाकडून, बाय द जज. एका परीक्षेमध्ये आलेलं एक्झाम्पल आहे पहा, द गिल्टी आर पनिश्ड बाय द जज. तर मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो हा टॉपिक तुम्हाला समजला असेल. थँक्यू.